नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये मी या माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून उभा होतो आणि प्रत्यक्ष मतदान आणि मत चोरी झालेलं मतदान याच्यामध्ये 1,08,000 इतका फरक होता. आमच्या तालुक्या हा अचंबित झाला. एखादा बॉम्ब फुटावा किंवा धरतीमध्ये भूकंप व्हावा अशा पद्धतीचं वातावरण आमच्या तालुक्यामध्ये तयार झालं. मग इलेक्शन कमिशनला जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यात आलं, अनेक ठिकाणी विचारण्यात आलं, पण यामध्ये कुणीही त्या पद्धतीनं EVM मशीनच्या बाबतीमध्ये उत्तरं द्यायला तयार नव्हते. आणि सगळ्या तालुक्यामध्ये असं भयानक वातावरण तयार झाल्यानंतर पुढं मात्र मार्कडवाडी आणि धानोरे या दोन्ही गावांनी ठरवलं की आपण बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊ. म्हणजे काय करू की म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात जसं आपण भावला भावलीचं लग्न लावतो ते काय खरं असतं का? पण तरीही ते पोलिसांनी उचलून नेलं आणि त्या ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली. सगळ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. बॅलेट पेपरवरती मतदान घेऊ दिलं नाही. मग याची पडताळणी कुठं करायची? याची सत्यता कोण देणार? या EVMची चिप कुठं बनते? हे कोण बसवतं? ही भेलचे ECILचे अधिकारी ज्या वेळेला ह्या दोन्ही गव्हर्नमेंटच्याच कंपन्या आहेत. आणि मग जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो. जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये प्रोग्रॅम भरता तो प्रोग्रॅम कशा पद्धतीनं असतो आणि या प्रोग्रॅममध्ये काय आहे हे सगळ्या पक्षांना तुम्ही दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये 1+1+ फक्त कॅल्क्युलेटरच असला पाहिजे. तुम्ही त्या दिवशी मॉकपोल दिल्यानंतर टाईम अँड डेट सेट करून तुम्ही जर दुसरा प्रोग्रॅम त्याच्या आतमध्ये ठेवत असाल तर तो कळणार कसा? नाही म्हणले, त्यावेळी आम्ही वन टाईम बर्निंग प्रोग्रॅम म्हणजे ज्या वेळेला आतमध्ये चिप टाकतो त्यावेळेला ती चिप फेविक्विकनं बर्न केली जाते आणि ती कुणालाही काढता येत नाही. ती ज्या वेळेला काढली जाते त्यावेळेला तिचे तुकडे तुकडे होतात. अशी क्लिप कुणालाही निघत नाही. पण तो प्रोग्रॅम आतमध्ये टाकताना बर्न करताना जर तुम्ही प्रोग्रॅम एक BJPला मतदान पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचं एक मतदान घ्यायचं अशा प्रकारचा प्रोग्रॅम असेल तर तो प्रोग्रॅम आम्हाला कळाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेला मी अनेक व्हिडिओ बघितले मतदानाचे, ज्या वेळेला तरुण मुलं व्हिडिओ काढतात त्याच्यामध्ये बघितलं त्यावेळेला हा नेमकं हे VVPAT काय आहे, आत प्रोग्रॅम काय आहे. आणि त्यावेळेला माझ्या लक्षामध्ये आलं की याच्यामध्ये पहिल्यांदा पत्रिका येते, त्याच्यावरती प्रोजेक्टरनं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी याच्या माध्यमातून प्रोजेक्टरच्या माध्यमातून फिल्मच्या माध्यमातून त्याच्यावरती चित्र छापलं आहे असं 7 सेकंदाचं दाखवलं जातं. याच्यामध्ये चित्रच छापलं जात नाही, चित्र पाठीमागच्या बाजूला छापलं जातं आहे. आणि तुम्हाला हा डेमो मी या ठिकाणी दाखवतो की कशा पद्धतीनं हे चित्र छापलं जातं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे 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 ही चिठ्ठी आलेली आहे, प्रिंट होऊन आलेली आहे, पण यावरती कुठलंही चित्र नाही. आता प्रोजेक्टरच्या माध्यमातून हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाते. आता चित्र येतं आहे आणि ते चित्र आलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी मतपत्रिका छापलीच जात नाही. ज्या वेळेला तुम्हाला टॅली द्यायचं आहे त्यावेळेला ती छापली जात नाही आणि तुटता नाही. ते तशाच पद्धतीनं चित्र निघून जाते, पत्रिका कोरी दिसते आणि पुन्हा ते खाली पडते. म्हणजे पाठीमागच्या बाजूला चित्र छापलं जाते. म्हणून माझ्या तालुक्यामध्ये एवढा मोठा असंतोष त्या ठिकाणी झाला. लोकांनी बॅलेटवरती मतदान घ्यायचं ठरवलं. ते काही संविधानिक नव्हतं. त्याच्यामध्ये काय इलेक्शन कमिशन पराभूतला घोषित विजय आणि विजयीला पराभूत घोषित असं काही करणार नव्हतं. तो भावला भावलीचा खेळ होता. तरीसुद्धा भावला भावलीचं सुद्धा लग्न लावायचं नाही, त्यांच्या वयाचे दाखले कुठं आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न विचारून त्या ठिकाणी आमच्यावरती गुन्हे दाखल केले. म्हणून ह्याच्यामध्ये आत्तासुद्धा ते नवीन आता उठाव झाला. राहुल गांधीने याच्यामध्ये वोट चोरीचे अनेक प्रकारे फक्त कागदपत्रकातला जो मतदार यादीमधला घोळ आहे तो 1% आहे, तो फार मोठा नाही. पण EVMमध्ये जे प्रोग्रॅमिंग केलं जातं आहे, सेटिंग केलं जातं आहे, हे 99% केलं जातं आहे.
आता याची चर्चा झाली, मुंबईमध्ये काल सत्याचा मोर्चा झाला, राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये मोर्चा काढला आणि त्यानंतर आता बिहारचं इलेक्शन लागलेलं आहे. बिहारच्या इलेक्शनमध्ये माझं मत आहे, करतील नाही करतील, आपल्याला निकाल 14 तारखेला येणार आहे. तुमच्या मीडियामध्ये हे शेव राहणार आहे किंवा या राज्यामध्ये बघणारे, बाहेर राज्यामध्ये नाहीत बघणार, पण आपल्या राज्यामध्ये बघणारे लोक आहेत. पण माझं मत आहे त्याला की हे 30% मतामध्ये BJP त्या ठिकाणी सत्तेवरती आलेले असेल आणि 70% मतदान हे विरोधकाला देऊन सुद्धा ते पराभूत झालेले असतील, अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये काय केलं जाईल मी सांगतो. प्रशांत किशोरला 4% 5% मतं आहेत, तर ती RJDची मतं 10% त्या ठिकाणी वर्ग करणार, त्यांना 15% मतं देणार. तेज प्रताप यादव हे वेगळ्या बाजूने लढतायत, त्यांनासुद्धा या काँग्रेसची आणि RJDची मतं 5% पडणार असतील तर त्यांना 10% वर्ग करणार. एकूण मतदान 30% झालं, 5% इधर उधर जातील. समजा राहिले किती, 35% मतदान, 65% मतदान राहिलं. 65मध्ये RJDला 35% मतदान दाखवतील आणि BJPला 30% मतदान दाखवतील. पण RJDचे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने 50 उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहेत ते 20,000 10,000च्या फरकाने, पण सत्तेचं गणित 115चं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा 110चा आकडा जुळवणारे असतील. अशा पद्धतीचा प्रोग्रॅम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार. आणि तुम्हाला हेच चित्र उद्या TV मीडिया तुम्ही अनालिसिस करताना काय करणार, फक्त 30% मतं घेऊन सुद्धा BJP सत्तेवरती गेली. हे त्यांच्यामध्ये अनेक कल्पना आहेत, अनेक बुद्धिवान लोक आहेत, अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी. आपण म्हणताय 30% लोक ह्याच्यावर की अशा कल्पना होऊ शकतात किंवा तसा निकाल येऊ शकतो अशी अपेक्षा, म्हणजे किंवा तसं चित्र दिसतंय तुम्हाला? मी त्यामधला तज्ज्ञ आहे, माझा अंदाज आहे. यात आता मागणी किंवा विषय असा आहे की आता बिहारचे इलेक्शन होतात, मग यामध्ये आपण राहुल गांधी किंवा देशातल्या वरिष्ठ नेत्यांना सांगून मार्कडवाडीसारखी अभिरूप मतदानाची त्याच दिवशी त्या ठिकाणी घ्यावं अशा मागणी केली व त्यांना तशी विनंती करणार आहात? मी राहुलजींनाही हे सांगितलेलं आहे, पवार साहेबांना हे सांगितलेलं आहे, राज ठाकरेंना हे सांगितलेलं आहे की मतदान चालू होण्या अगोदर 50 ह्याचा जो मॉकपोल दिला जातो तो बनावट आहे, तो काय सत्याचं प्रमाण नाही. ज्या वेळेला ॲक्च्युली मतदानाला सुरुवात होते त्यावेळेच्या ज्या ॲक्च्युली मतदानाच्या त्या 5 मशीन बाजूला काढा, 10% स्पेअर मशीन असतात, म्हणजे एका मतदारसंघामध्ये 35 स्पेअर मतदान असतात. ज्या तुम्ही इलेक्शनला वापरणार आहेत त्या बाजूला मशीन ठेवा, त्यामधला प्रोग्रॅम दाखवा, डिस्प्ले द्या आम्हाला लॅपटॉपवरती किंवा स्क्रीनवरती. तुम्ही आतमध्ये प्रोग्रॅम काय केला आहे, तुम्ही आम्हाला प्रोग्रॅमच दाखवत नाही. आतमध्ये तुम्ही कशा पद्धतीचं मत चोरी करणार आहे किंवा खरोखरचं बी आहे ते सगळ्या पक्षांना दिलं पाहिजे. प्रोग्रॅम जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत मत चोरीचे अनेक प्रकारे, जसं मी आत्ता सांगितलं, 30% मतं घेऊन सुद्धा बिहारमध्ये BJP विजयी झालेली दिसेल, कारण त्यांच्यामध्ये काय बुद्धिवान कमी नाहीत. म्हणून तुम्हाला आता हे जे सांगतोय की राहुलजीनं हे सांगितलेलं आहे की तुम्ही 5 पेट्यांची मागणी करा, सीजेंकडे जावा, चीफ, म्हणजे आता जे सुप्रीम पूर्वी कोर्ट हे सुप्रीम होतं, आता इलेक्शन कमिशन सुप्रीम झालेलं आहे, कोर्ट सुप्रीम राहिलं नाही, कारण सुप्रीम कोर्टालाच ह्या इलेक्शन प्रक्रियेच्या पॅनलमधून बाजूला करण्यात आलेलं आहे. अनेक ठिकाणी पंजाब हरियाणामध्ये तिथल्या कोर्टाने आदेश देऊन सुद्धा इलेक्शन कमिशननं CCTV फुटेज दिलं नाही. तुम्ही CCTV फुटेज देत नाही, इलेक्शन या EVM मधला VVPAT मधला प्रोग्रॅम देत नाही, आणि मग तुम्ही ज्याही पद्धतीने इलेक्शन घेताय देशामध्ये उद्रेक होणार आहे. आणि यापुढची इलेक्शन या EVM वरती आमचा विश्वास होता, आम्ही आम्ही आंधळ्यासारखा त्या इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवत होतो, सगळ्या तुमच्या मीडियावरती बी ठेवत होतो. पण आता तुमची मीडियाही गेली, तुमचा इलेक्शन कमिशन गेला, प्रशासन तुम्ही बघताय त्याला. म्हणजे आपल्या जिल्ह्याचं सांगायचं झालं तर काय परिस्थिती आहे, पक्षीय काम करतात जिल्हाधिकारी, CO, SP, काय काय चाललंय काय त्याला, पक्ष वाढवण्याच्या कामाला लावले. इतके भयानक परिस्थिती आहे. मग राहिलाय का कुठला स्तंभ आहे की जो जागरूक आहे? म्हणून मतदारामध्ये हे न्यावं लागेल.
भयानक भयानक हा जो पट्टा आहे मान मी सांगणार आहे मोर्चा काढणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती. म्हणजे तुम्ही विकासाच्या माध्यमातून पक्ष वाढवा, तुम्ही अनेक प्रकारे दुष्काळमुक्त तालुके करा, निधी द्या, पण ज्याही पद्धतीनं पोलीस स्टेशनचा वापर केला जातोय या जिल्ह्यामध्ये किंवा या सगळ्या भागामध्ये, ज्याही पद्धतीनं प्रशासनाचा वापर केला जातोय, ज्याही पद्धतीनं अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय, आज तहसीलदार या जिल्ह्यातला एकही काम करायला तयार नाही, एकही जिल्हाधिकाऱ्याची मानसिकता नाही. आणि जर तुम्ही हासा गुंडा राज अधिकारीच करत असतील, काय प्रकरण आहेत ह्या राज्यातली भयानक. आणि हे कोण करतंय? जनरल डायरनं सुद्धा जी केलं नव्हतं ते हे चित्र ह्या राज्यामध्ये फलटण मान ह्या भागामध्ये दिसतंय. इतकं भयानक चित्र आहे. आणि मग याच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, लोकांना जागं केलं पाहिजे, लोकांना ही लोकशाही निकोप असली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं सत्तेच्या माध्यमामधून तुम्ही विकासाचं सोडून, शेतकऱ्याची कर्जमाफी सोडून अशा प्रकारचं जर उद्योग करत असाल आणि त्या ठिकाणी जर राज्यकर्तेच क्लीन चिट देत असाल तर या राज्यातली जनता एक दिवस उठणार आहे. आणि ज्या दिवशी ती उठेल त्या दिवशी तुम्हाला बेचारीक करून जाणार आहे. आणि पुन्हा नवा अध्याय या म्हणजे इंग्रजानंतर पुन्हा 75 वर्षांनी या देशामध्ये मांडला जाणार आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.